बरीच वर्षे मला मूल होऊ शकलं नाही आणि मला कोणत्याही किमतीत या घरासाठी वारस हवा होता. परंतु मला भीती होती की माझा नवरा पुन्हा लग्न करेल. म्हणून मी एक खेळ तयार केला. मी एका मुलीच्या घरी माझ्या नवऱ्याची आई म्हणून गेले आणि माझ्या नवऱ्याचं लग्न ठरवलं आणि लग्नाच्या वेळेस गुपचूप मुंडावळ्यांच्या आतमध्ये नवऱ्याच्या जागी धीराला ठेवलं, जेणेकरून ते त्या मुलाशी लग्न करतील. आणि जेव्हा ती मुलाला जन्म देईल तेव्हा मी त्या मुलाला दत्तक घेईन आणि त्या बाईला इथून हकलवून देईन. अशा प्रकारे फसवणूक करून मी तिचं माझ्या धीराशी लग्न केलं, जो वेडा होता, आणि तिला एका खोलीत बंद केलं. ती कुठल्याच ठिकाणी जाऊ शकत नव्हती, कोणाला खरं सांगू शकत नव्हती. ज्या दिवशी तिने मुलाला जन्म दिला तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मी त्या मुलाला माझ्या जवळ घ्यायला गेले तेव्हा त्याला पाहताच माझे भान हरपले, कारण तो माझ्या नवऱ्याचाच मुलगा होता. माझं नाव स्वाती आहे आणि माझं लग्न गावातील एका मोठ्या जमीनदाराशी झालं होतं. मी जवळच्या गावातील सर्वात सुंदर मुलगी होते आणि एका श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी होते. एकुलती एक मुलगी असल्याने मी माझ्या घरावर राज्य करत असे. एका लग्नाच्या वेळी हेमंत शेठचा मोठा मुलगा कपिलची नजर माझ्यावर पडली, तेव्हा त्याला मी खूप आवडले आणि त्यांनी ताबडतोब आपल्या आई वडिलांना लग्नासाठी माझ्या घरी पाठवले. त्याच्या आई वडिलांना हे नाते मान्य होतं, कारण त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचा आनंद सर्वात महत्वाचा होता. अशा प्रकारे आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर काही वर्षांनी माझ्या सासूबाई हे जग सोडून गेल्या आणि नंतर आजारपणामुळे माझे सासरेही या जगातून निघून गेले. आता हवेलीत मी, माझा नवरा आणि माझा धाकटा धीर एवढेच होतो. अशा रीतीने आमचे जीवन सुखाने व शांततेत चालले होते आणि कपिल माझ्यासाठी प्राणाची आहुती देण्यास तयार असायचा. पण आमच्यासोबत एक नैसर्गिक अपघात घडला की लग्नाला बरीच वर्ष होऊनही आम्हा दोघांना मुलबाळ झालं नाही. या 5 वर्षात मी पूर्ण वाड्यावर ताबा घेतला. माझा नवरा साधा माणूस असल्यामुळे माझी प्रतिष्ठा आणि प्रभाव हवेलीतील पुरुषांपेक्षा जास्त होता. माझा नवराही माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होता आणि तो पूर्णपणे माझ्या नियंत्रणात होता. मी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते करायचे. सुरुवातीला मला कसलीच भीती वाटली नाही, पण जसजसा वेळ निघून गेला तसतशी एक भीती माझ्या आत रेंगाळू लागली. माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली आणि मी खूप काळजीत होते. मला अजूनही मूल झालं नव्हतं. मी निपुत्रिक होते. असा एकही साधू बाबा नव्हता की ज्याचा मी आशीर्वाद घेतला नाही. आणि जेव्हा जेव्हा मी कोणत्याही मोठ्या डॉक्टरांबद्दल ऐकलं तेव्हा मी त्या ठिकाणी गेले. पण माझ्या डॉक्टरांनी सांगितले की मला एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे मी कधीच आई होऊ शकत नाही. हे ऐकून मी आणखीनच चिंतित झाले आणि आता माझा नवरा पुन्हा लग्न करेल अशी भीती वाटू लागली. वाडा खूप मोठा होता आणि माझ्या सासऱ्यांकडे खूप मोठी इस्टेट आणि जमीन होती, पण त्या हवेलीला वारस हवा होता, जो मी देऊ शकत नव्हते. आणि माझा धीर वेडा होता आणि त्याच्याकडून मुलाची अपेक्षाही करता येत नव्हती. आता माझ्या नवऱ्याचे सर्व नातेवाईक माझ्यासमोर म्हणायचे की हवेलीला वारस हवा आहे. माझा नवरा मला खूप घाबरत असे, त्यामुळे तो काहीच बोलत नसे. पण जसा वेळ जात होता तसे मलाही जाणवत होतं की माझ्या नवऱ्याला दुसरं लग्न करायचं आहे आणि हे चैनीचे जीवन जगताना मी कोणाला पाहू शकत नव्हते. माझी जागा मला कोणत्याही परिस्थितीत कुणाला द्यायची नव्हती. गेली 12 वर्ष मी हवेलीवर राज्य करत होते आणि माझ्या जागी दुसरे कोणी येऊन राज्य करावे हे मला सहन होत नव्हतं. आणि मला हे देखील माहीत होतं की ज्याला मुले आहेत तोच या वाड्यावर राज्य करू शकतो. एके दिवशी मी त्याला म्हणाले की आपण मूल का दत्तक घेत नाही, आणि माझ्या बोलण्याने त्याचा मूड खराब झाला. वाड्याला आपल्या स्वतःचा वारस हवा आहे, जो आपल्याच रक्ताचा आहे. आपण दुसऱ्याचे मूल आणून काय करणार? आपल्या रक्ताचा आपल्या सर्व मालमत्तेवर हक्क असला पाहिजे, इतर कोणाचा नाही. माझा नवरा कठोरपणे म्हणाला आणि तिथून निघून गेला. त्याची ही वृत्ती पाहून मला समजलं की आता माझी बोट बुडणार आहे. मला लवकरात लवकर काहीतरी व्यवस्था करावी लागेल, नाहीतर माझी राजवट संपेल आणि माझी राजवट संपली तर मी वेडी होईल. हा विचार करून मी एक योजना आखली. सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. आणि मला माझा धीर आठवला, जो अर्धा वेडा होता. मग मला वाटले की माझा धीर अर्धा वेडा आहे, पण पूर्ण वेडा नाही.
तो लग्न करून त्याला मुले होऊ शकतात. तो 24 वर्षाचा होता, पण त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती. मनीष सामान्य माणसांप्रमाणे जगत असला तरी त्याला अचानक झटके येऊ लागले आणि त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण व्हायचं. तो नेहमी गप्प बसायचा. तो कोणाला काही बोलायचा नाही. तो मुका आहे असंच वाटायचं सर्वांना. पण जेव्हा तो बोलायचा तेव्हा तो किंचाळायचा, ओरडायचा आणि त्याला असे झटके यायचे की आम्ही सगळे हवेलीत हादरून जायचो. कधी कधी तो कोणालाही शिव्या द्यायचा. कुठली तरी सावली किंवा जिनी येत आहे असं ओरडायचा. म्हणूनच मी विचार केला की दिराचं लग्न लावून देऊ आणि आपल्याला वारस मिळेल. पण सर्वात मोठी अडचण ही होती की सगळ्यांना माहीत होतं की माझा दीर अर्धा वेडा आहे आणि कोणीही त्याला त्याची मुलगी देणार नाही. मग मला एका मुलीची बातमी मिळाली जी तरुण आणि सुंदर होती आणि ती एक अतिशय साधी मुलगी होती. ती मुलगी पटकन माझ्या जाळ्यात अडकेल अशी मुलगी होती. तिचं गाव आमच्या गावापासून खूप दूर होतं. त्यांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत होतं, पण त्यांनी मला कधीच पाहिलं नव्हतं. त्या मुलीसाठी माझ्या नवऱ्याच्या नात्याला घेऊन मी त्यांच्या घरी गेले. पण त्या मुलीची सासू बनून मी खोटं बोलले की मी कपिलची आई आहे. माझ्या मुलाला मुलबाळ नाही आणि मला त्याचं दुसरं लग्न करायचं आहे. माझ्या सुनेला हे माहीत नाही. म्हणूनच मी गपचूप तुझ्याकडे आले आणि आपल्याला सगळं चोरून करायचं आहे. आता तू माझ्याबरोबर वाड्यात चल. माझी सून महिन्याभरासाठी आई वडिलांच्या घरी गेली आहे. तिच्या गैरहजेरीत मला माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे. ती येताच गोंधळ घालील. तिच्या येण्याआधी मी सर्व काळजी घेईन आणि मी तुम्हाला वचन देते की तुमच्या मुलीचे लग्न माझ्या मुलाशी केले तर मला माझी मोठी मुलगी मिळेल. मी माझ्या सुनेला घटस्फोट देईन. त्यामुळे तुमची मुलगी तिथं सुखी राहील. मुलीच्या पालकांना मी असं सांगितलं. ते खूप लोभी होते आणि इतकं मोठं नातं पाहून त्यांना आनंदही झाला. मी माझी ओळख कपिलची बायको म्हणून नाही तर त्याची आई म्हणून करून दिली. कारण मी कपिलपेक्षा थोडी मोठी होते आणि मी पण बऱ्यापैकी म्हातारी दिसत होते. कारण चिंतेमुळे माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या आणि मी जे बोलते ते ऐकून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची खात्री सुद्धा पटली. खूप खोटं बोलून मी तिला माझ्या वाड्यात घेऊन आले आणि कोणाला काही सांगू नकोस असं सांगितलं. गप्प राहण्यासाठी मी त्यांना खूप मोठी रक्कम दिली होती. त्यामुळे मुलीचे पालक काही बोलले नाहीत आणि गप्प राहिले. खोटं बोलणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी त्यांना सांगितलं नाही की मनीष वेडा आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त गप्प बसा आणि कोणाला काही कळू देऊ नका. मी त्यांचे लग्न करेन. मी माझ्या नवऱ्याला गुपचूप म्हणाले आणि त्यांना गप्प बसायला सांगितलं. ते मला आधीच घाबरत होते म्हणून ते शांत झाले. मग मी माझ्या दिराला कोपऱ्यात नेले. मी या लोकांना गुपचूप आणलं आहे. ही सुंदर मुलगी तुझ्याशी लग्न करणार आहे. फक्त तू शांत राहा, कोणताही गोंधळ घालू नकोस असं सांगितलं. मुलीचं सौंदर्य पाहून माझा धीर गप्प बसला. म्हणून मला समजलं की त्याला या मुलीला स्वतःचं बनवायचं आहे. माझ्या प्लॅननुसार सर्व काही चाललं होतं. माझा नवरा गप्प होता. माझ्या भाऊजींनीही काही गोंधळ घातला नाही. मी लगेच पंडितजी आणि काही मित्रांना बोलावलं. लग्नाची वेळ जवळ आली. मी दिराचा चेहरा लपवला होता. मुलीच्या पालकांना वाटलं की आतमध्ये कपिल आहे, पण तिथं माझा वेडा धीर मनीष होता. त्या मुलीचं लग्न माझ्या धीराशी झालं होतं. मी लगेच मुलीच्या आई वडिलांना त्यांच्या घरी पाठवलं आणि चौकीदाराला सांगितलं की दोघांना पुन्हा इथं येऊ देऊ नकोस आणि जरी दोघेही हवेलीत येतात असं तुम्हाला वाटलं तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यांना हाकलून देऊ शकता. अशा प्रकारे मी मुलीच्या आई वडिलांचे पत्तेही कापले. आता मुलीची पाळी होती. मी माझ्या दिराला खूप युक्त्या शिकवल्या आणि त्याला मुलीसोबत रूमवर पाठवले. सकाळी उजळताच माझा धीर कुठेतरी बाहेर गेला आणि परत आलाच नाही. तो बेपत्ता झाला होता. मला खूप काळजी वाटत होती. मी माझ्या नवऱ्याशी बोलले तेव्हा तो निश्चिंत दिसला. तो म्हणाला तो येईल. कुठे जाईल? कदाचित तो रमेश काकांच्या घरी गेला असावा. मी पाहिलं की ती मुलगी रूममध्येच आहे. अतिशय सुंदर आणि साधी होती. या मुलीचं नाव होतं नेहा. नेहाचा वाड्यातला मान नोकरापेक्षा जास्त नव्हता. माझी जाऊ येऊन माझ्या बरोबरीनं उभं राहावी हे मी कसं सहन करणार. पण माझा धीर गायब झाल्यामुळे मी जरा काळजीतच होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तो निघून गेला आणि तेव्हापासून जवळपास 1 महिना झाला तरी तो परत आला नाही. महिन्याच्या शेवटी मला कळालं की माझी जाऊ गरोदर आहे.
त्यामुळे मी खूप आनंदी होते. सर्व काही माझ्या इच्छेनुसार घडत होतं. हवेलीला माझ्या स्वतःचा वारस मिळणार होता, कारण माझ्या नवऱ्याला त्याच्या रक्ताचा वारस हवा होता. आता नेहा हवेलीला वारस देणार आहे. मी असं करेन की या मुलाला मी स्वतः वाढवीन. हे मूल माझं असेल. मी माझ्या नवऱ्याला सांगितल्यावर तो गप्प बसला. त्याने मला उत्तर दिले नाही. त्याची ही शांतता वादळापूर्वीची मला वाटली. बरं, ते मूल कधी होईल आणि मी कधी त्याला आपलेसं करेन असं मला झालं. मी दिवस मोजू लागले. त्याला मी दत्तक घेईन आणि नेहाला हकलून लावेन असा विचार मी केला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरातून निघून गेलेला माझा दीर तेव्हापासून बेपत्ता होता. माझ्या नवऱ्याने खूप शोध घेतला, पण त्याचा काही पत्ता लागला नाही. पण माझा दीर बेपत्ता झाल्याची मला चिंता नव्हती. मला फक्त एक मूल हवं होतं. मी माझ्या जावेला 9 महिने कैद करून ठेवलं. तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली, पण तिला कोणाला भेटू दिलं नाही. तिचे आई वडील एकदा तिला भेटायला आले होते, पण माझ्या वॉचमॅनने त्यांना ढकलून बाहेर काढलं आणि पुन्हा इथं येऊ नको असं सांगितलं. मग तो दिवस आला जेव्हा माझी प्रतीक्षा संपली आणि माझ्या भाऊजींचा मुलगा जन्माला आला. मी आनंदी होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी माझ्या जावेकडून ते मूल हिसकावून घेतले आणि तिला परत कैद केले आणि मोलकरीणीला पहारा देण्यास सांगितले, कारण ती पळून जाऊ नये म्हणून. बाळाला दूध पाजण्यासाठी मी तिच्याकडे द्यायचे. पण मला एक विचित्र गोष्ट दिसली की या बाळाच्या जन्मावर माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याला जास्त आनंद झाला. तो बाळाला घेऊन जात होता. दिवसभर तो त्याच्याशी बोलत राहायचा आणि मला आश्चर्य वाटलं. माझ्या नवऱ्याने बाळाला मुलगा म्हणून स्वीकारले याचा मला आनंद आणि समाधान वाटले आणि आपले जीवन पूर्ण झाले असे वाटले. बाळ सतत माझ्यासोबत असायचा, पण दुधामुळे मला त्याला नेहाला द्यावं लागलं. नेहा तिच्या मुलासाठी आसुसलेली होती, पण मी तिला सांगितलं होतं की या मुलाचा विचारही करू नकोस. मग एक दिवस मनात विचार आला की मी बाळाला फॉर्म्युला दूध द्यावं. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मी बाळाला फॉर्म्युला दूध द्यायला सुरुवात केली आणि आता मला नेहाची गरज नव्हती. आता इथून निघून जा. तुझी आता इथून गरज नाही आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस. मी नेहाला ओढत बाहेर काढत होते तेव्हा अचानक माझा नवरा आत आला आणि त्याने हे सर्व पाहिलं. पण मला त्याची पर्वा नव्हती, कारण मला माहित होतं की माझा नवरा माझ्यासमोर काहीच बोलू शकत नाही. तू काय करते आहेस स्वाती? माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझा नवरा रागाने ओरडला, म्हणून मी त्याच्याकडे डोळे वटावरून बघितले. तू या मुलीमुळे माझ्यावर ओरडतोस का? मी रागाने म्हणाले. तू तिला या हवेलीतून बाहेर काढू शकत नाहीस, कारण ती या हवेलीच्या वारसाची आई आहे, असं माझ्या नवऱ्याने ओरडलं. तेव्हा मला आश्चर्य वाटलं. आज पहिल्यांदाच तो माझ्याशी इतक्या मोठ्या आवाजात बोलत होता. आता मी या हवेलीच्या वारसाची आई आहे. तिला इथे जागा नाही, मी त्याला मोठ्या आवाजात सांगितलं आणि माझ्या आवाजाने हवेलीच्या भिंती आणि दरवाजे हदरल्यासारखे वाटले. नवरा रागाने म्हणाला, ही फक्त हवेलीच्या वारसाची आई नाही, हवेलीची मालकीन देखील आहे. तू त्या वेड्या मनीषला हवेलीचा मालक म्हणतोस? फक्त तूच त्या हवेलीचा मालक आहेस, मी उत्तर दिलं. हो, मी हवेलीचा मालक आहे आणि ही माझी पत्नी आहे. त्या दिवशी तिचं लग्न मनीषशी नसून माझ्याशी झालं होतं. चेहऱ्याच्या मागे मनीष नसून मी होतो आणि जन्माला आलेलं हे मूल माझंच वारस आहे. माझ्या नवऱ्याने हे सांगितल्यावर मला इतकं आश्चर्य वाटलं की मला काहीच कळत नव्हतं. मी आयुष्यभर लोकांना फसवत आले आणि आता माझी फसवणूक झाली. हे होऊ शकत नाही. तुम्ही खोटं बोलत आहात, मी सगळ्यांकडे बघून म्हणाले. सर्व नोकर माझ्याकडे बघत होते. आता माझ्या अधोगतीची वेळ सुरू होणार असं मला जाणवत होतं. मला त्या नेहाच्या डोळ्यात माझ्या उद्ध्वस्ततेची चमक मला स्पष्ट दिसत होती, कारण मी तिचा खूप छळ केला होता. हा आमच्या लग्नाचा दाखला. माझा नवरा खोलीत गेला आणि लग्नाचा दाखला घेऊन आला आणि मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. तू माझा इतका विश्वासघात केलास का? मी माझ्या नवऱ्याला रागाने म्हणाले. तुला काय वाटतं स्वाती, फसवणूक कशी करायची हे फक्त तुलाच माहीत आहे. फक्त तूच लोकांच्या आयुष्याशी खेळू शकतेस. तू त्यांना बर्बाद करू शकतेस, त्यांना दुखावू शकतेस आणि तुला वाटतं तुला कोणीही फसवू नये. नवरा आता हळू आवाजात बोलत होता, पण तो अजूनही चिडला होता. या निरागस मुलीचं लग्न तुला अर्ध्या वेड्या माणसासोबत करायचं होतं. तुला माहित होतं की त्याला झटके येतात, तेव्हा तो कोणाचा खूनही करू शकतो. तू या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होतीस.
पण मला ते आवडलं नाही. म्हणून लग्नाच्या वेळी मी मनीषला बाजूला केलं, त्याला तिथून काढलं आणि त्याचा पोशाख घातला आणि स्वतः तिथे बसलो. आणि या मुलीचं माझ्याशी लग्न झालं आहे आणि हे मूल माझं स्वतःचं वारस आहे. आता ती हे घर सोडणार नाही. आता तुझी हे घर सोडायची वेळ आली आहे. माझा नवरा म्हणाला, तू मला या हवेलीतून हकलून देशील? मी माझ्या नवऱ्याची मान धरायला पुढं सरकले तेव्हा आम्ही काचेच्या टेबलावर पडले आणि माझं डोकं जोरात आदळलं. आणि त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. त्यानंतर मला काय झालं ते मला कळालं नाही. माझे डोळे उघडले तेव्हा मी रुग्णालयात दाखल होते. माझा नवरा कुठे आहे? मी समोर असलेल्या नर्सला विचारलं. नर्स लगेच तिथून निघून गेली आणि वरिष्ठ डॉक्टरांना बोलावून घेऊन आली. दुखापतीनंतर तुम्ही गेले 6 महिने कोमात गेला होता. गेले 6 महिन्यानंतर तू शुद्धीत आलीस, डॉक्टरांनी मला सांगितलं. आणि मला आश्चर्य वाटलं. माझा नवरा कुठं आहे? मी पुन्हा विचारलं. तुझ्या नवऱ्याने तुला दवाखान्यात सोडलं आणि तो तुझ्या उपचाराचे पैसे वेळेवर देत आहे. हे ते पत्र आहे जे तुला शुद्धीवर आल्यावर द्यायला सांगितलं. परिचारिकेने मला एक लिफाफा दिला. तो घटस्फोटाचा कागद होता. मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि मी लगेच हवेलीकडे निघाले. ती निघून कशी तरी हवेलीत पोहोचली. तिथं मी पाहिलं की जन्मलेले मूल आता 6 महिन्यांचं झालं होतं आणि हवेलीच्या हिरवळीत झुल्यात खेळत होतं. आणि माझा नवरा आणि माझी सवत नेहा त्याला बघून खुश झाले. माझं सगळं लुटलं गेलं होतं आणि माझा नवरा दुसऱ्याचा झाला होता. वाडा आता माझा उरला नव्हता. सगळं संपलं होतं. तू इथे का आलीस? जा इथून दूर. आता तुझा इथे काही उपयोग नाही. मी तुला घटस्फोट दिला आहे. तुझी लायकी तीच आहे. कपिल, तू मला या घरातून हाकलून देत आहेस यावर माझा विश्वासच बसत नाही. मी आश्चर्याने म्हणाले. तू नेहाच्या आई वडिलांनाही इथून हकलून दिलंस, आठवतंय? पण तरीही मी त्यांना गुपचूप नेहायला भेटायला लावलं होतं. हे तुला माहिती नव्हतं आणि आता तुला बाहेर ढकलून दिल्यावर वाईट वाटते. तुलाच फक्त स्वाभिमान आहे का? इतर कोणाला नाही का? इथून निघून जा. कपिलनं मला बाहेर काढलं आणि आज मी घरोघरी भटकत आहे आणि भीक मागून उदरनिर्वाह करत आहे. वाईट कर्माचं वाईट परिणाम होतात हे खरं आहे.